मंडळाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांना विनंती असेल, आपण ज्या खुर्च्या आहेत खुर्च्या इकडे घेऊन यायचं आणि बक्षीस वितरण सोहळ्याची सुरुवात करायची आहे. मंडळाचे सर्व लहान थोर कार्यकर्त्यांना विनंती आहे. चला रुपेशजी या इकडे. आणि कॅमेरामॅन भातोसे तुम्हाला विनंती असेल, भातोसे आपण इकडे प्ले करा. रुपेशजी, हाय व्होल्टेज मॅच काय होता थरार. आम्ही ही जी कॅच होती माऊलीची तेव्हा आमची देखील धाकधूक वाढली. भगवान दादा आणि आम्ही होतो, ही कॅच होते का चौकार जातोय, काय भावना आहेत? नक्कीच रोहितजी, खूप हाय व्होल्टेजचा मॅच होती, कारण समोरचा संघसुद्धा ताकदवान संघ होता. परंतु आम्हाला जे म्हणतात की जिद्द चिकाटी मेहनत ही आमच्या संघामध्ये ठासून भरलेली आहे. मी त्यांना सांगितलं होतं 18 बॉल 23ची मॅच असेल तरी ही मॅच आपलीच आहे. आपल्याला 18 बॉल 19 असली तरी त्याच्यावर ती मॅच आपलीच असेल. आणि 18 बॉल 23ची मॅच करण्यासाठी फिल्डरची गरज होती आणि फिल्डरने अशा प्रकारे खेळ करून दाखवला आहे. माऊली कदम असू दे, गणेश कदम असू दे, नाना चांदे असू दे, ओम सुर्वे असू दे, यांनी ऐन मोक्याच्या वेळी चांगलं फिल्डिंग करून आणि गोलंदाज आमचे तर कॉन्फिडंट होते. मला स्वतः आकू येऊन बोलला की 7-8ची जरी मॅच असेल तरी मी काढेन, आणि त्याला 9ची मॅच मदननी ठेवली आणि ती त्यांनी मॅच काढून दाखवली. नक्कीच धन्यवाद. नितीन मोरे आपण यायचे. नितीन मोरे, कॅप्टन ऑफ मुसाड चांदेवाडी. नितीनजी, शुभेच्छा असतील, चांगला खेळ झाला आणि तुमच्यावरती देखील दडपण होतो. एसट्यांच्या मागे आपण एक प्रेशर पूर्ण मॅच आपण पाहिली. आणि काय होतं भावना, मला वाटतं तुमची स्ट्रॅटेजी असेल पहिली की वैभवला कुठेतरी आपण बाद करावं आणि या मॅचमध्ये इन व्हावं. सर्वप्रथम जेव्हा संघ माझा मैदानात फिल्डिंगला आला तेव्हा मी फक्त एकच सर्व मंडळाला माझ्या सदस्यांना एकच सांगितलं, 11 खेळाडूंना, फक्त वैभवचा विकेट घ्या, बाकी मॅच आपण जिंकलो एवढंच केलं. आणि आम्ही अशा कित्येक तरी मॅच आहेत ज्या बॉल टू बॉल अशा काढलेल्या आहेत आणि माझ्या संघाला फुल कॉन्फिडन्स असतो की आम्ही जिंकणारच, या हिशोबाने मैदानात उतरतो. नक्कीच धन्यवाद नितीनजी. रविदादा जाधव आपण यायचंय प्लीज. रविदादा जाधव, एकदा जोरदार मित्रांनो टाळ्या होत्या टीम राधाकृष्ण धामनन वगळ्याचा मालसाठी, कारण का आपली मैत्रीपूर्ण लढत आहे. गुलाला दोन्ही टीमच्या बाजूने उधळला गेला आहे. आणि कारण का बघा, हे वैभव आदवडे झाला तरी पण तो आपल्या हृदयातला ताईत आहे. एक अप्रतिम खेळाडू आहे. रोशन असतील, अजय जाधव, आपले सर्व भावंड आहेत. परंतु रविदादा, आपण प्रेक्षकांना एक आनंदपूर्ण वातावरण, क्रिकेटचा आनंद घेतला आणि टीम आपले सेकंड प्राइज मारलाय. काय भावना होत्या? नक्कीच आम्ही देखील उत्सुक होतो की या मॅचमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय. रविदादा, नक्कीच रोहितजी, आज बघायला गेलं तर खऱ्या अर्थाने फायनलसारखा सामना आपल्याला एक अतिशय चांगला सामना पाहायला मिळाला. दोन्ही संघामध्ये यावर्षीचा पहिलाच सामना होता. चांदेवाडी संघ चांगला खेळला, त्यांची जिद्द चिकाटी. आमचाही संघ खूप छान खेळला, परंतु शेवटी नशिबाची साथ त्यांच्या बाजूने गेली आणि खरोखरच मुसाड चांदेवाडी संघाचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. नक्कीच दादा, धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे नागेश यांना विनंती करतो, आपण इकडे यायचंय. नागेश, हॅलो रोहितजी, एक मिनिट. श्री मानाई देवी क्रीडा मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद सर्वांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. नागेश कदम आपण इकडे यायचंय. आणि मानाई माता क्रीडा मंडळाचे सर्व सहकारी आपण बक्षीस वितरण सोहळ्याची तयारी करा. बघा, श्री मानाई देवी चषक वरती नाव कोरलंय शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड या टीमने. आणि मी आता इकडे आमंत्रित करतोय नागेश, कारण का नागेश देखील चांगला खेळ करत होता. नागेशने जो चौकार मारला तेव्हा मात्र मॅचमध्ये इन झाली होती टीम धामनन, आणि नंतर जो समोरचा फटका नागेशच्या बॅटमधून आला तो देखील चांगला आणि एकदम गॅप रिजनमध्ये मारला होता. परंतु तिथे झेल मात्र अप्रतिम टिपला आणि नागेश बाद झाले. नागेश कदम, नागेश या प्लीज. आपलं देखील मनोगत या ठिकाणी आपण शेअर करू. एकदा गाईज बॉईज, एकदा नागेशसाठी देखील जोरदार टाळ्या होऊन द्या. नागेश कदम, चांगली फाईट झाली आणि नागेशजी चांगले तुमचा एक चौकार आला. कुठेतरी आम्हाला देखील कॉमेंट्री करताना वाटलं की लगेच आपण कमबॅक केलं आहे, परंतु जो समोरचा फटका होता तो देखील तुमचा अगदी नेत्रदीपक होता आणि त्या खेळाडूने आपलं 100% दिले. काय भावना आहेत तुमच्या? ठीक आहे, काही हरकत नाही आहे. आपण बक्षीस वितरण सोहळ्याची देखील तयारी करतोय. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये प्राइज सेरेमनीला सुरुवात होईल. मी उपस्थित सर्व प्रेक्षकांना आणि खेळाडू मित्रांना विनंती करतो की आपण या चेअर्स ज्या ठेवल्या आहेत तिथे बसायचं आहे. आपल्या मुसाड चांदेवाडीचा सुशांत चांदे इकडे आलाय, त्यांना देखील विनंती करतो आपण इकडे यायचं आहे. सुशांत चांदे, इकडे टीम मध्ये जॉईन व्हा. मित्रांनो, या चेअरवरती बसून घ्या. टीम मुसाड धामनन वगळ्याचा माळ, उपस्थित आमचे सहकारी असतील
वावे चिंचाटवाडी, जय गणेश पोसरे आणि आमच्या 15 गावातील सर्व जे खेळाडू असतील त्यांनी देखील बॅक बेंचवरती आपण बसायचं आहे. मान्यवर मात्र समोर बसतील. इन्स्टंटली दिला एकदम. तर तरी पण नितीनजी पण आले समोरून धावत की नाही नाही तो स्टंपवरूनच गेला नाही, बरोबर आहे. म्हटलं ठीक आहे, तुम्हाला जर रिव्ह्यू हवा आहे ना तर आपण तिसऱ्या पंचांकडे देऊ. तर मग तसं त्यांनी दिलं तर मग आपण इकडनं चेक करून क्लिअरली तेच वाईड म्हणूनच आपण सगळ्यांनी घोषित केलं. पण जो प्रेशर असतो फायनल मॅचमध्ये तो नक्कीच होता माझ्यावर सुद्धा. नक्कीच, कारण का बघा दोन्ही संघ मोठे संघ आहेत, बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाचा संघर्ष आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळाला. कारण का दोन्ही टीम कधी हार मानत नाहीये. मी तर या भावनेचा माणूस आहे. कारण का टीम धामणा असेल, वगळाचा माळ अगदी जोशाने खेळतात. टीम मुसाड चांदेवाडी देखील जोशाने खेळते. अनेक स्पर्धा आपण बघतो, त्यांच्यामध्ये देखील एक जिद्द चिकाटी आहे. आणि आता आपण हळूहळू बघतोय मान्यवरांच्या माध्यमातून देखील तयारी होते आहे. आमचे मंडळाचे कार्यकर्ते तुम्हाला देखील मी विनंती करतो की आपण एका ठिकाणी सर्वांनी एकत्र जमावा आणि जेणेकरून सर्व सन्मानचिन्ह, शॉल, तिथे श्रीफळ असेल तर ते एका ठिकाणी तुम्ही जमा करा, जेणेकरून जेव्हा मान्यवरांचा सत्कार होईल तेव्हा आपली कुठे भागदौड होणार नाही. अजित उतेकर, AU लाईव्हचे सर्व तुम्हाला देखील विनंती करतो आपण देखील आपला जो सेटअप आहे तो सेट करून घेऊया आणि आपण लगेच प्राइज सेरेमनीला सुरुवात करूया. पालीगावचे सुपुत्र दत्ता पास्ते साहेब, आपल्याला विनंती करतो आपण खुर्चीवरती आसनस्थ व्हा. दत्ता पास्ते सर. त्याचप्रमाणे आमचे वाबे जांभूवाडीचे सहकारी आमचे महेश दादा, गणेश उतेकर आणि आमचे सर्व सहकारी, त्यांना विनंती करतो इकडे या प्लीज. असं लांब लांब नका करू आम्हाला, आपण एकच आहोत. दादा प्लीज, तुम्हाला विनंती असेल इकडे या. गणेशजी, भगवानजी उतेकर फेडरेशनचे पदाधिकारी, त्यांना विनंती करतो आपण इकडे माईक जवळ संपर्क साधायचा आहे. भगवान उतेकर साहेब, फक्त 5-10 मिनिटं लागतील. मित्रांनो, आपण लगेच या प्राइज सेरेमनीला, बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करूया. आपल्या सर्वांचं पेशन्स, आपण जे शांतता आणि संयमी दाखवत आहेत त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. भगवानजी उतेकर या, काय सांगाल आपण माझ्यासोबत जोडले होतात, आमच्यासोबत जोडले होतात, काय भावना होत्या आणि एकदम मस्त मॅच झाली. फक्त 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण या प्राइज सेरेमनीला सुरुवात करू. धन्यवाद. हॅलो, नक्कीच आमच्या धामणन पायरवडीचे आमचे नेहमीच आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे दादा या ठिकाणी हजर आहेत. त्यांना देखील विनंती करतो आपण मान्यवरांच्या इथे आसनस्थ व्हायचं आहे. धामणन पायरवाडीचे आमचे विजय दादा, त्याचप्रमाणे जय गणेश पोसरे टीमचे साहिल या ठिकाणी आहेत. साहिल, जय गणेश पोसरे, वैभव उतेकर, आपण पण इकडे यायचंय. वैभव उतेकर, आपण पण एक मुख्य पंच म्हणून, आणि आदित्य इथे व्यासपीठावरती या खेळाडू मित्रांसोबत आपण देखील आसनस्थ व्हायचंय.
नमस्कार समस्त पंधरागाव क्रिकेट फेडरेशन अंतर्गत श्री मानाई देवी क्रीडा मंडळ आणि समस्त कुरवळ जावळी मुंबई पुणे ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित श्री मानाई देवी चषक आजचा हा स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि या 2 दिवसामध्ये ज्या ज्या संघांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, ज्या खेळाडूंनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, ज्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली, यूट्यूबच्या थेट प्रक्षेपण मार्फत ज्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्या समस्त सर्व मान्यवरांचे प्रेक्षकांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मला जाणीव आहे की सर्वजण या शेवटच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी कार्यक्रमासाठी आतुरता आहेच. आपला फार वेळ घेणार नाही, परंतु ही स्पर्धा जशी खेळाडूंची आहे, जसा हा संपूर्ण मैदान ज्या खेळाडूंच्या उपस्थितीमुळे जशी शोभा वाढते, तसेच या कार्यक्रमाला देखील आपल्या उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीने देणगीदारांच्या सहकार्याने ह्या स्पर्धेची शोभा वाढते. त्यामुळे या समस्त मान्यवरांचे आणि देणगीदारांचे सहर्ष स्वागत करणं आणि त्यांचा सन्मान करणं देखील आमचे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे मी आपला फारसा वेळ घेणार नाही आणि मी काही मान्यवरांना या ठिकाणी व्यासपीठावर आमंत्रित करू इच्छितो. तत्पूर्वी आमच्या मंडळाचे कार्याध्यक्ष योगेश हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ज्या ज्या मान्यवरांना आम्ही या ठिकाणी आमंत्रित करू त्यांचं हस्तांदोलन करून त्यांना या ठिकाणी व्यासपीठावर विराजमान करायचं आहे. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष संजय शांताराम हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे संजय नामदेव हुतेकर आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या मंडळाचे सल्लागार जगदीश बाबाजी हुतेकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आणि सिद्धेश हुतेकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ज्या ज्या मान्यवरांना आपण या ठिकाणी आमंत्रित करू त्यांना हस्तांदोलन करून आपण या ठिकाणी विराजमान करायचं आहे आणि त्यांचा आपण यथोचित सन्मान देखील करणार आहोत. सर्वप्रथम पंधरागाव जनता सेवा संघाचे विद्यमान अध्यक्ष आणि आमच्या कुरवळजवळी गावचे सुपुत्र सन्मान्य श्रीराम सीताराम हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंधरागाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष सन्मान्य श्री प्रभाकरजी सुर्वे साहेब यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंधरागाव जनता सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष सन्मान्य श्री दत्ताजी मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या गावचे अध्यक्ष सन्मान्य श्री वसंतजी हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या गावचे माजी अध्यक्ष सन्मान्य श्री दिलीपजी हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे उपाध्यक्ष श्री विजयजी हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे मार्गदर्शन करणारे आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे एकदम ऊर्जा निर्माण करणारे आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व एकनाथदादा मोरे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या कुरवळजावळी ग्रामविकास मंडळ पुणेचे माजी अध्यक्ष श्री शिवाजी हुतेकर साहेब यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. आमच्या गावचे सुपुत्र कॅप्टन श्री अरुणजी दत्ताराम हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र श्री पांडुरंग बाबू हुतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सावंत यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे.
आमच्या कुरवळजावळी गावठणवाडीचे अध्यक्ष श्री विकास दत्ताराम उतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या कुरवळजावळी तांबडवाडीतले महेशदादा उतेकर त्यांनी या स्पर्धेसाठी खूप आपल्याला मोलाचं सहकार्य केलंय. त्या महेशदादांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे वावे गावचे सुपुत्र संजय दादा उतेकर आपणास देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक अधिकारी MPSC, मला वाटतं 15 गावामध्ये प्रथमच कोणी MPSC सारखी उत्तीर्ण परीक्षा पास केली आहे ते आमचे माजी सैनिक सुभेदार सुशांतजी उतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे तिवरे गावचे सुपुत्र या मंडळाला वेळोवेळी सहकार्य करणारे लक्ष्मण जाधव साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. वावे गावचे सुपुत्र आमच्या मंडळाला देखील सहकार्य करत असणारे प्रमोदजी विठ्ठल उतेकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे आमचे सदस्य आणि आम्हाला मार्गदर्शनाची छाप नेहमी आम्हाला सहकार्य करणारे शंकर नाना उतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे ज्येष्ठ क्रिकेटपटू बबन उतेकर आणि नितीनजी मोरे यांना विनंती करतो की व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे सचिव सन्मान्य श्री अविनाशजी चव्हाण यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खजिनदार सचिनजी उतेकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. त्याचप्रमाणे उपाध्यक्ष भगवानदादा यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच आमच्या गावचे सुपुत्र नेहमीच गावच्या काही ग्रामविकास माध्यमात जे सहकार्य करतात, गावाला सहकार्य करतात, ते शैलेश दादा उतेकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे सल्लागार रवींद्रजी जाधव यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. मुसाड गावचे सुपुत्र माजी सैनिक सन्मान्य श्री मंगेशजी पवार साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. माफ करा, कारण आपल्याकडे सन्मानित पाहुण्यांचीच एवढी संख्या आहे. या आपल्या स्पर्धेला या मान्यवरांमुळे शोभा वाढले, त्यामुळे त्यांचं आद्य सन्मान करणं आणि तेवढंच आमचं कर्तव्य आहे. त्यामुळे मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की आपला फार वेळ घेत नाही आणि पुढील कार्यक्रमाकडे आपण नक्कीच वळूया. आमच्या गावचे सुपुत्र मनोहर दादा उतेकर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खजिनदार सचिनजी उतेकर आणि भगवान दादा, कृपया थोडा आमचा देखील आपण सन्मान ठेवायचा आहे. नाही, आपण या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे प्लीज. फेडरेशनचा खजिना ज्यांच्याकडे आहे आणि ही फेडरेशन जशी आर्थिक मजबूत केली जाते ते आमचे खजिनदार ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि पंच पॅनलचे प्रमुख आमचे रुपेशजी चांदे, आपणाला देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष सचिव सागर उतेकर
उपसचिव सागर उतेकर आपणा देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि नेहमी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे पंचांच्या भूमिकेत उभे राहणारे सुधीरजी मापदी साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे. धन्यवाद. आपण सहकार्य केलं आणि पुढील कार्यक्रमाला देखील आपण असंच सहकार्य कराल आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवाल अशी मी अपेक्षा करतो. नक्कीच क्रिकेटचा खेळ आणि यामध्ये खेळाडूंना त्यांच्या खेळाची शाबासकीची थाप नक्कीच या मान्यवरांच्या प्रेरणेमुळेच आपल्याला खेळण्याची ऊर्जा मिळते. आणि आपण काही मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत घेणार आहोत. सर्वप्रथम 15 गाव जनता सेवा संघाचे अध्यक्ष श्रीरामजी हुतेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून आदिमायाशक्ती मानाई मातेच्या चरणी नतमस्तक होतो आणि या खारे गावातल्या ग्रामदेवीच्या चरणी वंदन करून आज 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या माध्यमातून श्री मानाई माता क्रीडा मंडप श्री मानाई माता चषक 2026 या क्रीडा स्पर्धेचं 21 आणि 22 हे 2 दिवस अतिशय आमच्या तरुणांनी अतिशय उत्कृष्टपणे आयोजन केलं. विशेष म्हटलं म्हणजे या स्पर्धेमध्ये 24 संघ उतरले होते. परंतु आपल्याला मला वाटतं एक अभिमानाने सांगूसं वाटतं की 15 गाव क्रिकेट फेडरेशनच्या नियमावलीप्रमाणे अतिशय आपण 15 गावातले जेवढे संघ आहेत अतिशय त्या नियमावलीप्रमाणे अगदी शिस्त पद्धतीने या खेळाचा आपण आनंद घेत असतो. या स्पर्धेमध्ये 24 स्पर्धकांनी जरी भाग घेतला असला तरी अतिशय उत्कृष्टपणाने आपण रसिकांचं मन जिंकलेलं आहे. आपल्याला हार आणि जीत हे असतेच, परंतु ज्या ज्या स्पर्धकांनी याच्यात भाग घेतला त्या सर्व स्पर्धकांना मी माझ्या गुरुदास ग्रामस्थांच्या वतीने आणि 15 विभाग जनता सेवा संघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि आयोजकांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. आयोजकांनी सुद्धा अतिशय कुठचे कमतरता भासून दिली नाही. त्याप्रमाणे जरी आयोजक गुरुदास ग्रामस्थ जरी धरून असले तरी 15 गावामधली जी एकजूट आहे, जो एकोपा आहे, त्या सर्व तरुणाने तुम्ही दाखवून दिलेला आहे. 15 गाव त्या सर्व तरुणांचं सर्व खेळाडूंचं मी पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन करतो, खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यापुढे 15 गाव जनता सेवा संघाचे कार्याध्यक्ष श्री प्रभाकरजी सुर्वे साहेब आपणास विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले आजचे 15 गावचे कुरवल जावळीची मानाई देवीला वंदन करून आणि हा जो क्रिकेट चषक 2026 आयोजन केलंय आणि नियोजन केलंय, खरोखरच उत्कृष्ट पद्धतीने हे आयोजन केलेलं आहे. मी प्रथमतः ह्या कुरवल जावळीच्या सर्व मंडळींना मी त्यांचं कौतुक करतो, त्याचं अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने त्यांनी याचे चषक
क्रिकेट स्पर्धा भरवली आहे. खरोखर 15 गावातले सर्व लोकांनी म्हणजे 15 गावच्या सर्व टीमनी यांची ह्या गावाचा आदर्श घेतला पाहिजे. अशा पद्धतीने कुरवल जावळीने ही स्पर्धा भरलेली आहे. खरोखरच आजचा जो सामना मी 2 पाहिले सामने, मला वाटलं होतं मुसाड चांदेवाडी मुसाड गावची टीम 22 रन झाले होते. माझा जीव असा धकधक होतो कारण किती झालं तरी प्रश्न बोललेलं बरं की मी मुसाड गावचा असल्यामुळे मला मुसाडची टीम जिंकली पाहिजे असं मनापासून वाटत होतं. हे बघा, ताकाला जायचं गाडग्याला पोहायचं माझा स्वभाव नाही. जे आहे ते स्पष्ट बोलायचं. आणि खरोखरच तुमचं अभिनंदन करतो. मुसाड गावामध्ये तुम्ही हे चषक आणलात, खरोखरच अभिनंदन. आणि मी धामण्यांना पण क्रिकेट सामना पाहिला. आमची चांदेवाडी मुसाड ची मंडळी हारली, पण गुड्याचा आड आणि पोसर आम्हाला माहित होतं गुड्याचा आड जिंकणार. आम्ही सर्व मंडळी बसलो होतो. श्रीरामजी उतेकर होते, सर्व मंडळी होते, वसंतराव उतेकर होते आणि आम्ही समजलो गुड्याचा आड जिंकणार. मग क्रिकेट असा खेळ आहे की ती कुठे हे होईल सांगू शकत नाही. 3 धावा आणि मला वाटतं 2 रन कसं तरी पाहिजे होते ना. हा, तर लास्टला 3 धावामध्ये 2 रन करू शकले नाहीत. पण 1 रन मध्ये आता म्हटलं 1 रन तर इजी करू शकतात. 1 रनला रनआउट झाला आणि सामना जिंकला गेला. आणि विशेषतः म्हणजे आपल्या जो क्रिकेट भरतो 15 गावचा, खरं 15 गावच्या लोकांचं काय माहिती आहे, ही सरच तरुण वर्ग आहे. ते एकत्रित आणण्याचं काम ज्या लोकांनी केलंय, विशेषतः आमचा महेश माबदी आणि ते टीम आपल्या 15 गाव असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. खरोखरच आपल्या तरुण वर्गाला एकत्र आणण्याचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी त्यांच्या मागे उभं राहिलं पाहिजे आणि त्यांना सहकार्य केलं पाहिजे. म्हणूनच मी 2 शब्द बोलतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे 15 गाव जनता सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री दत्ताजी मोरे यांना विनंती करतो की आपण आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. नमस्कार. माना देवीला वंदन करून आणि श्री महालिंगाला नमन करून आजच्या या भव्य दिव्य अशा मानाई चषक या स्पर्धेबद्दल जेवढी उत्सुकता वाढली होती, आता आमच्या सुरव्याने सांगितलं की आमचे चांदेवाडी जिंकेल. आम्हालाही वाटलं होतं आमचं धामणन कुठेतरी जिंकेल, कारण 22 रन आमच्या धामणसाठी काय भारी नव्हते. आदवड्या आउट झाल्यानंतर आम्ही संपलो, थोडस नाराज झालो. तरी पण आशा सोडली नव्हती शेवटपर्यंत की धामणन जिंकेल. असो, शेवटी सिनियर संघ आहे तुमचा, तुम्ही जिंकलात, तुमचंही अभिनंदन करतो. या खेळामध्ये खेळाडू वृत्ती पाहिजे. हार जीत ही होतच राहते आणि हारलो म्हणून नाराज होण्याचं काही कारण नाही. बंधूनो, कुरवळ जावळी या गावानं, या खारे गावामध्ये हा भव्य दिव्य असा चषकाचं आयोजन करून 15 गावातील तमाम खेळाडूंना संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे आमच्या कुरवळ जावळी ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री वसंतजी उतेकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय आणि ज्या देवीच्या नावाने हा चषक होतोय, मानाई देवी, त्या आदिमाया शक्तीला नतमस्तक होतो. आज 15 गाव विभाग फेडरेशनच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजन करण्यात आली. कुरवळ जावळी मानाई देवी क्रीडा मंडळ यांनी या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. मी
फेडरेशनचं अभिनंदन करतो की आम्हाला हा संघ खेळण्यासाठी आपल्याकडून परमिशन मिळाली. बरेच 1-2 वर्ष आमची ही चर्चा चालू होती. आमच्या गावचे माजी अध्यक्ष दिलीप उतेकर, मी श्रीराम उतेकर, आमची मुलं आम्हाला नेहमीच सांगत होती आपल्या गावची आपण स्पर्धा भरूया. खरोखर चांगलं उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला ह्या कार्यक्रमानिमित्त मिळाला. ज्या ज्या लोकांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. खेळ म्हटला की हार ही जीत असतेच. एक संघ जिंकतो, एक हारतो, पण दोघांचंही अभिनंदन. आज हारलेली टीम उद्या जोशाने खेळेल, उद्या तीही जिंकू शकते, तरी थोडं नाराज व्हायचं कारण नाही. परवा आम्ही धामणंदला जी परिस्थिती होती तसाच हाय व्होल्टेज खेळ आता इथं पाहायला मिळाला. कारण लास्ट क्षणापर्यंत तिथं पण परिस्थिती अशीच होती. गुड्याचा आडचा संघ लाईनीत 6 सामने जिंकला. शेवटचा सामना पण तेच जिंकणार असं वाटत असताना रन पण जास्त नव्हते. तीच परिस्थिती आता इथं अनुभवायला मिळालं. परत एकदा चांदेवाडी संघ हा पहिल्यापासून बहुतेक सामने जिंकत आलाय. त्यांना परत एक चांगली संधी मिळाली. त्यांचं खास खास अभिनंदन. आपण सर्वांनी आज या क्रिकेटच्या खेळाला सगळ्यांनी येऊन उपस्थित राहून आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल मी माझ्या गावच्या वतीनं आणि आमच्या क्रिकेट संघाच्या वतीनं सगळ्यांना धन्यवाद देतो आणि परत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो आणि इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे, मार्गदर्शन करणारे आणि पुण्यावरून ज्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली ते आमचे एकनाथदादा मोरे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपले 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. फार वेळ घेणार नाही. 2-3 मान्यवरांचीच आपण या ठिकाणी थोडंसं मनोगत घेऊया. मला माहिती आहे आपल्याला आतुरता आहे, आपला वेळ घेतोय त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, परंतु थोडंसं आपण त्यांचा देखील सन्मान करणं गरजेचं आहे. धन्यवाद. नमस्कार. 33 कोटी देवतांमध्ये प्रथम पूजेचा मान असे आपले सर्वांचे लाडके श्री गणपती गजानन महाराजांना नतमस्तक होऊन, ग्रामदेवत, कुलदैवत, आराध्यदैवत माझ्या गावदेवी मातेला नतमस्तक होऊन, ज्याने हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय, निर्या छातीने ताट मानेने आपण या महाराष्ट्रात जगत आहोत. मी मराठी भाषा माझी, हा महाराष्ट्र माझा कोणाच्या कर्तृत्वावरती तर तो माझ्या छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वावरती. त्यांनाही मानाचा मुजरा करतो. जास्त वेळ घेणार नाही बंधूंनो. बऱ्याचशा मान्यवरांनी आमचे जे गुरु समान आहेत त्यांनी बरंच बोलून टाकलेलं आहे, परंतु ज्या माझे मित्र खरं तर त्यांचा मी सत्कार करतो. कारण आतापर्यंत जेवढ्या आयोजक असतात त्यांचा सत्कार कोण करत नाहीये, कारण तो वेगळाच राहिलेला असतो माणूस, परंतु त्याचा सत्कार आवर्जून केला पाहिजे. बंधूंनो, 15 गाव क्रिकेट असोसिएशन माझे अध्यक्ष उत्तेकर साहेब यांनी सुरुवात केली होती आणि चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन करून आतापर्यंत सर्व संघ जास्तीत जास्त पहिले स्टार्टिंगला काहीतरी आपले 12-13 संघ होते. आज जवळजवळ 24 ते 25 संघ या ठिकाणी स्पर्धेत भाग घेतात आणि अतिशय सुंदर असं नियोजन करतात. नियोजन करणारे मंडळीचे मी मनापासून मनपूर्वक धन्यवाद देतो आणि असाच संख्येने जास्तीत जास्त संख्येने अजून संघ कसे उभे राहतील याची आपण सर्वांनी जास्ती प्रयत्न करायचा आहे. एकच सांगू इच्छितो की मित्रांनो, आपण जरी आज हरला असलात तरी त्या संघाला आपण सर्वांनी मोटिवेशन करायचं आहे आणि पुढच्या वेळेस जास्त जोमाने प्रॅक्टिस करून आपण विजयी कसे व्हाल एवढीच मी आज या ठिकाणी हे करतो, आशा बाळगतो आणि मी माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद एकनाथ दादा. खरोखरच छान मनोगत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. शक्ती तुऱ्याचे शाहीर म्हणून आपलं नाव देखील आहे आणि आपण आपल्या शाहिरी बाणामध्ये आपण चांगलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्याचप्रमाणे आमच्या गावचे सुपुत्र कॅप्टन श्री अरुणदादा उतेकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. जास्त वेळ घेणार नाही. सर्वांनाच आतुरता आहे. भाषण करायला सर्वांना आवडतं, पण ऐकायला जास्त नाही आवडत कुणाला, आणि तेच भाषण करा ऐकायला पण कंटाळा येतो लोकांना. परंतु या लोकांनी जेवढी मेहनत घेतली त्या लोकांचं अभिनंदन करणं, त्या लोकांचा आभार मानणं, त्या लोकांचं कौतुक करणं जरुरी आहे. सर्वात प्रथम जय हिंद आणि नमस्कार. जय हिंद यासाठी कारण मी फौजी आहे म्हणून, आणि आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्राचे आपले लाडके दैवत गणपती बाप्पा, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिमाया शक्ती मानाई माता याच्या चरणी नतमस्तक होऊन आलेल्या सर्वांचं, तसेच दोन्ही जे विजयी संघ आहेत, एक उपविजेता आणि मुसाड संघ, या संघ तसेच व्यासपीठावर बसले सर्व मान्यवर. सर्वप्रथम आताच आमचे मोरे साहेब, दत्ता मोरे साहेब आणि
त्यांनी सांगितलं की आमचा धामणन संघ जिंकला पाहिजे होता, मला असं वाटलं होतं. आणि सुर्वे साहेब म्हटले की आम्हाला वाटलं होतं मुसाड संघ जिंकला पाहिजे होता. पण मी तर मधलाच आहे, तुम्हाला माहिती आहे मी मुसाड चांदेवाडीचा लाडका जावई आहे, ठीक आहे ना. आणि त्या अनुषंगाने मला तर वाटलं होतं की मुसाड चांदेवाडी जिंकणार, आणि मी अभिमानाने सांगतो की माझा सासरवाडीचा संघ जिंकला आहे. आणि जी मी फर्स्ट ट्रॉफी दिली ती मुसाड चांदेवाडीतच गेली. त्या दोन्ही संघाचं मी खूप आभार मानतो. आणि खूप चांगला खेळ खेळला मुसाड चांदेवाडी संघाने. अगदी लो स्कोर असून सुद्धा खूप क्षेत्ररक्षण, खूप चांगली बॉलिंग केली. तसेच मी फेडरेशनचे सुद्धा खूप आभार मानतो की या तरुणांना एकत्र येण्याचं काम, सामाजिक बांधिलकी, समता, प्रेमभाव आणि मित्रता एकत्र आणून करण्याचं काम या फेडरेशनने केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आमचे आयोजक आहेत, कुरवळ जावळी चषक मधले जे काय मेहनत घेतली असेल, खूपच छान, तुमचं कौतुक करावं तेवढंच कमी आहे. पुन्हा एकदा सांगतो सर्वांचे खूप खूप आभार, धन्यवाद. असेच कार्यक्रम करत राहा आणि असेच ट्रॉफ्या मिळवत जावा. धन्यवाद. धन्यवाद अरुण दादा. सासर बद्दलचं आपलं प्रेम आम्ही नक्कीच या ठिकाणी पाहिलं आणि नक्कीच आपण एक मनशा ठेवून आलेलात की नक्कीच कुठेतरी माझा सासरवाडीचा संघ जिंकेल. त्या आशेनेच मला वाटतं आपण ती ट्रॉफी दिली असं आपण जाहीर देखील केलंय. धन्यवाद. पुढे विकासदादा उतेकर यांना विनंती करतो, आमच्या गावठणवाडीचे अध्यक्ष यांना 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवर, जास्त वेळ येणार नाही कारण आपल्याला माहिती आतुरता आहे विजेता ट्रॉफी घेण्याची. कारण या ठिकाणी कोणी हरले नाही, कोणी जिंकले नाही, फक्त क्रिकेट या ठिकाणी जिंकलेलं आहे. ह्या क्रिकेटसाठी आयोजकांनी मला वाटतं वर्षभर 6 महिने खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्यांचं फळ म्हणून आपण आज सर्वांनी एक दिलानी एकात्मतेने आपण क्रिकेट खेळलेलं आहे. अशा दोन्ही संघांना सर्वांना शुभेच्छा देतो. नितेश थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्याचप्रमाणे धन्यवाद विकासदादा. 15 क्रिकेट फेडरेशनचे सचिव श्री अविनाशजी चव्हाण, आपण या ठिकाणी 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. धन्यवाद योगेशजी. सन्माननीय व्यासपीठ, सर्वांच्या मताने मी सांगू इच्छितो की सगळेजण फेडरेशनला म्हणतायत की खूप खूप धन्यवाद, आम्हाला मान्य आहे. पण फेडरेशनच्या माध्यमातून मानाई देवी क्रीडा मंडळातर्फे हा जो उपक्रम केला आहे आणि फेडरेशनला आणि त्यांच्या सर्व अंतर्गत असणाऱ्या सर्व खेळाडूंना जो हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे, सर्वप्रथम मी त्यांच्या मंडळाचे खरंच कौतुक करेन. ॲक्च्युली अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म देणं आणि व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे मोठं काम आहे ॲक्च्युली. त्यात म्हणजे ते फेडरेशन त्यासाठी खरंच आपलं ऋणी असेल. दुसरी गोष्ट मी म्हणेन की एकूणच आपल्या स्पर्धेचं जे विजन होतं मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी, तर ते त्या बाबतीत तुम्ही खरंच मी म्हणाल की ह्या 2 दिवसाच्या स्पर्धेने तुम्ही यशस्वी झालायत. थँक्यू व्हेरी मच. आणि त्याच्यानंतर मी जे आजचे 1, 2, 3, 4 मुसड चांदेवाडी फर्स्ट, सेकंड वगळाचा माळ, थर्ड वावे चिंचाटवाडी आणि 4th जय गणेश पोसरे, 4ही संघांचं मी कौतुक करेन. त्याशिवाय जे 24 संघ स्पर्धेमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने नियमावलीचं जे आपले आहे फेडरेशनची, तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी जो खेळ केला त्या सर्वांचं मी कौतुक करून माझे 2 शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. त्यानंतर संजयजी तात्याबा उतेकर यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. सर्वप्रथम आजच्या या 2 दिवसासाठी जे सर्व 15 गावातील क्रिकेट प्रेमी तसेच मान्यवरांचे सर्वांचे सर्वप्रथम मी मनापासून स्वागत करतो. आणि आजच्या या 2 दिवसाची 21 आणि 22 या 2 दिवसाची जी स्पर्धा आयोजित केली कुरवल जावली मानाई माता चषक, खरोखर या टीम वर्कचं कौतुक जेवढं करावं तेवढं कमी आहे. कारण आपण जेव्हा या मुंबईमध्ये स्पर्धा भरायची असते तेव्हा आपल्याला काय मेहनत करायला लागते हे खरोखर आपल्याला माहिती असतं. पण ह्या ज्या कुरवल मानाई माताच्या या ज्या लोकांनी, ज्या मान्यवरांनी जी मेहनत घेतलेली आहे ती अतोनात मेहनत करून आज आपल्याला इथे मुंबईमध्ये स्पर्धा भरवली. खरोखर मुसाड चांदेवाडीचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. मी मदन आणि अकुला एवढं सांगेन, खरोखर तुम्ही जे क्रिकेट प्रेमी आणि जे तुमचे जे खेळाडू आहेत ते तुम्ही घडवताय. खरोखर आज ओम एवढा जो पोरगा मुलगा तो एवढा चांगला खेळणार आहे. खरं तुम्ही मुलं एकदम घडवताय, अशी टीम तुम्ही घडवताय. खरोखर 15 गावामध्ये तुमचं नाव जेवढं घ्याल तेवढं कमीच आहे. मी सर्वांना शुभेच्छा देईन, दोन्ही टीमला शुभेच्छा देईन. मी इथेच थांबतो. धन्यवाद. त्यानंतर
पंधरा गावातील एक नामांकित क्रिकेटपटू, ज्येष्ठ क्रिकेटपटू श्री सन्माननीय श्री नितीनजी मोरे यांना विनंती करतो की आपण 2 शब्दात मनोगत व्यक्त करायचं आहे. हॅलो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि जमलेले व्यासपीठ तसेच मानाई चषक भरवणारे सर्व मानाई चषकाचे सदस्य आणि ग्रामस्थ, अतिशय खूप सुरेख सामने झाले. 24 संघ खेळलेत. इथे 24 संघ जिंकलेत. कारण का माहित आहे, एखाद्या स्पर्धेमध्ये काय मेहनत असते. सुरुवातच अशा प्रकारे होते की टीम निवडायच्या कशा, अ ब क ड या प्रकारे जे फेडरेशनने नियम ठेवलेत. 6 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत प्रत्येक मंडळाचे कार्यकर्ते हे मोबाईलच्या मेसेजवरती बसलेले असतात की माझी टीम इन झाली पाहिजे. आणि अतिशय सुरेख प्रकारे प्रत्येक जण आपापला संघ कसा फेडरेशनचे सामने खेळल यासाठीची त्यांची अतोनात मेहनत असते. या मेहनतीला पहिल्यांदा सर्व मंडळांना मी सलाम करतो. कारण की चांगले चांगले संघ यामुळे बाहेर जातात, त्याचं पण मला दुःख वाटतं. पण खरंच आज जिंकले 4 संघ जे त्यांचं मनापासून स्वागत करतो. खास करून कुरवळ जावळी मानाई चषक भरवणारे सर्वच कार्यकर्ते यांचंही मी स्वागत करतो. आणि खूप चांगला कार्यक्रम झाला आणि आम्हाला खेळायला जो चान्स दिला त्याबद्दल मी मनापासून योगेशजी तुमच्या मंडळाचं आणि गावाचं स्वागत करतो आणि इथंच थांबतो. धन्यवाद, धन्यवाद. इथपर्यंत आपण सहकार्य केलं. फक्त शेवटची काही 2-3 मिनिटं आपण सहकार्य करायचं आहे. आणि मी आमच्या गावचे माजी अध्यक्ष सन्माननीय श्री दिलीपजी उतेकर यांना विनंती करतो की आपण शेवटचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि ही भव्य दिव्य जिच्या बॅनर खाली बनवली गेली क्रिकेट स्पर्धा मानाई देवी क्रिकेट स्पर्धा, खरोखरच मी ह्या माझ्या कुरवळ जावळी गावच्या सर्व तरुणांचा आभार मानतो, धन्यवाद देतो. सर्वांची नावं घेत नाही कारण नावं घेतल्यावर गडबड होते, परंतु आपण सर्वांनी जी मेहनत घेतली ती मेहनत कुठेतरी आपल्याला त्याचं यश आलं. आज खरोखर योगेश आमचा ही जी मंडळी बोलायला लागलेत स्टेजवरती की खरोखर 15 गावात बोलणाऱ्यांचं कमी नाही, हे आम्हाला आजही कुठं उणीव भासणार नाही. खरोखर आम्हाला अभिमान वाटतोय की या तरुणांनी असंच पुढं मोठं स्टेज घेऊन पुढं 15 गावचं चांगलं काम धडाडीने करावं. जसं या क्रिकेट स्पर्धाच्या माध्यमातून आपण हे जे कामं करताय खरोखर हे एकीचं एक दर्शन आहे. या आपल्या 15 गावाची ही संस्कृती आहे. ही संस्कृती जपन करत असताना तरुणांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं. आणि तरुण वर्ग हा क्रिकेटच्या माध्यमातून येतोय आणि 15 गावाचा विकास जरूर ते आपल्यावरती शिरावरती घेऊन हा 15 गावचा विकास देखील चांगल्या पद्धतीने करतील अशी मी आशा व्यक्त करतो. आणि मी माझ्या एकच सांगेन, मानाई मातेला प्रार्थना करतो, मालिंगाला प्रार्थना करतो की ह्या माझ्या 15 गावातून ज्या 40 टीम आहे या 40 टीम मधून अतिशय चांगला एखादा खेळाडू हा माझा आंतरराष्ट्रीय याच्यावरती स्तरावरती जावा आणि त्याचं नाव कुठंतरी अजरामर व्हावं अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे दोन्ही संघ, चांदेवाडीचा संघ, हा चांदेवाडीचा संघ आम्ही युट्यूबवरती बघत असताना गेली 5-6 वर्ष खरोखर या फेडरेशनचा देखील आभार मानावं तेवढं कमी आहे की कुठंतरी आपल्या तरुणांना एकत्र आणण्याचं काम या फेडरेशनच्या माध्यमातून होतंय. आणि आज प्रत्येक गावोगावी कुठे कधी गावाला स्पर्धा होत आहेत, कधी मुंबईला स्पर्धा, आणि ह्या स्पर्धा घेण्याचं सर्वांच्या सहकार्याशिवाय कुठलंही काम होत नाही. मी या तरुणांचं सर्वांचं आभार मानतो आणि ह्यातून एक खरोखर क्रिकेटपटू व्हावा अशी मानाई देवीला प्रार्थना करतो आणि दोन्ही संघांचं अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. त्याचप्रमाणे काही मान्यवरांचे सन्मान या ठिकाणी राहून गेलेत आणि या आपल्या स्पर्धेला ज्या देणगीदारांनी, ज्या पुरस्कर्त्यांनी जे आपल्याला सहकार्य केले त्यांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. सन्मान्य श्री विकास दादा उतेकर यांना या ठिकाणी विनंती, यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्मान राहून गेला होता आपला. काही मान्यवरांचे राहून गेले ते आम्ही या ठिकाणी करतोय. दोन तीनच. त्याचप्रमाणे एकनाथ दादा मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान राहून गेला होता.
आमच्या गावचे माजी अध्यक्ष दिलीपजी उतेकर यांचा देखील सन्मान राहून गेला होता. आणि पुण्यावरून ज्यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली ते आमचे शिवाजी दादा उतेकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान राहून गेला होता. एकनाथ दादांनी खूपच प्रवास केला गेल्या 2 दिवसात. आमच्या गावामध्ये दुःखद घटना गेली. पुण्यावरून गावी गेले, गावावरून पुण्याला आलेत, पुण्यावरून परत या स्पर्धेसाठी त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. का तर या मुलांना चांगलं पाठबळ मिळावं, चांगलं सहकार्य करावं, मार्गदर्शन करावं म्हणून त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली. खरोखरच आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमच्या गावचे माजी अध्यक्ष दिलीपजी उतेकर यांचा देखील सन्मान राहून गेला होता. धन्यवाद. यापुढे आपण जाहीर पुरस्कर्ते अर्थात या स्पर्धेसाठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं, स्पर्धेतील पारितोषिक आपल्याला ज्यांनी जाहीर करून दिले त्या मान्यवरांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रथम पारितोषिक रोख रक्कम 25,001 सौजन्य श्रीराम सीताराम उतेकर अध्यक्ष 15 गाव जनता सेवा संघ मुंबई व श्री वसंत महादेव उतेकर अध्यक्ष कुरवलजावळी ग्रामविकास मंडळ यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. ज्यांनी या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक आपल्याला दिलंय रोख रक्कम 25,001. दोन्ही मान्यवरांचा या ठिकाणी आपण सन्मान करतोय. श्रीरामजी उतेकर आणि वसंतजी उतेकर. त्याचप्रमाणे प्रथम क्रमांक आकर्षक चषक सौजन्य कॅप्टन श्री अरुण दत्ताराम उतेकर मातोश्री कैलासश्री अनुसया दत्ताराम उतेकर यांच्या स्मरणार्थ कुरवलजावळी गावठणवाडी यांच्याकडून त्यांना देखील आपण या ठिकाणी सन्मानित करतो. त्यानंतर द्वितीय क्रमांक रोख रक्कम पारितोषिक 15,001 सौजन्य श्री पांडुरंग बाबू सावंत यांच्याकडून आपल्याला 15,001 रुपयाचे पारितोषिक मिळाले. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. द्वितीय क्रमांक आकर्षक चषक सौजन्य श्री विजयदादा रेवणे व प्रवीणजी उतेकर गाव कुरवलखेड यांच्याकडून आपल्याला द्वितीय क्रमांकाचा चषक मिळालाय. त्यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. धन्यवाद. स्पर्धा म्हटलं तर आर्थिक नियोजन आलं. आर्थिक नियोजन म्हटलं तर या मान्यवरांशिवाय या पुरस्कर्त्यांशिवाय हे शक्य नाही. त्यामुळे थोडाफार आपण वेळ घेतो त्याबद्दल
त्यानंतर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम पारितोषिक 5001 आणि आकर्षक चषक सौजन्य सन्मान मधुकर उतेकर गाव कुरवळजावळी गावठणवाडी यांच्याकडून त्यांचे चुलते आहेत वसंत उतेकर यांनी तो सन्मान घ्यायचा आहे. त्यानंतर शिस्तबद्ध संघ आकर्षक चषक सौजन्य कुमार सुरेश उतेकर त्यांचे आजोबा श्री तानाजी कैलासवासी तानाजी उतेकर यांच्या स्मरणार्थ दिलंय. सुरेश उतेकर यांच्याकडून मालिकावीर आकर्षक चषक सन्मान्य श्री संतोषजी उतेकर साहेब शिवसेना उप तालुका प्रमुख खेड माजी उपसभापती साखर यांच्याकडून. त्याचप्रमाणे मालिकावीर सायकल म्हणून ज्यांनी आपल्याला या ठिकाणी पारितोषिक दिलंय ते सन्मान्य श्री उमेशजी सकपाळ साहेब यांच्याकडून. उत्कृष्ट फलंदाज आकर्षक चषक श्री किशोर सुभाष उतेकर कुरवळजावळी भिंताडवाडी यांच्याकडून. उत्कृष्ट गोलंदाज सौजन्य श्री सुयोग शैलेश उतेकर कुरवळजावळी गावठणवाडी यांच्याकडून. त्यांचे वडील शैलेश दादा आहेत, त्यांनी हा सन्मान स्वीकारायचा आहे. मालिकावीर सायकल श्री उमेशजी सकपाळ साहेब चिपळूण यांच्याकडून आपल्याला मालिकावीरचं हे पारितोषिक मिळालंय सायकल म्हणून. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांचे जवळचेच सहकारी सिद्धेशजी उतेकरांना विनंती करतो की आपण ते त्यांचं सन्मान चिन्ह या ठिकाणी स्वीकारायचं आहे. मालिकावीर चषक सिद्धेशजी आपण घ्यायचा आहे उमेश साहेबांचं. त्यानंतर प्रत्येक सामनावीर म्हणून आपण आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं ते सन्मान्य श्री विलास लक्ष्मण उतेकर आमचे कुरवळजावळी ग्रामविकास मंडळाचे सचिव यांच्याकडून मिळालंय. त्यांचं कोणीतरी घ्यायचं आहे. योगेश आपण घ्यायचंय ते. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कैलासवासी द्रौपदी पांडुरंग उतेकर त्यांचे नातू वैभव यांच्याकडून आपल्याला हे आकर्षक चषक मिळालंय. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्याचप्रमाणे आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण ज्यांचा सन्मान करतोय आणि ते सन्मान चिन्ह म्हणून ज्यांनी आपल्याला दिलंय ते आहेत सौजन्य श्री विजय बाबू उतेकर माजी सैनिक कुरवळजावळी गावठणवाडी. त्यानंतर कैलासवासी अमोल अनंत उतेकर त्यांचे बंधू अनिल अनंत उतेकर यांच्याकडून अमोल अनंत उतेकर यांचा सन्मान संजय उतेकर घेतील, त्यांचे बंधू आहेत. त्यानंतर श्री सूरजजी संजय रेवणे साहेब शिवसेना युवा खेड तालुका प्रमुख यांच्याकडून देखील आपल्याला काही सन्मान चिन्ह मिळाले आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. कोणीतरी घ्यायचंय योगेश किंवा मला नको. त्याचप्रमाणे या आपल्या YouTube लाईव्ह साठी जो आपण कुठल्याही कानाकोपऱ्यातून पाहू शकतो ही स्पर्धा कशा प्रकारे चालू आहे ती YouTube लाईव्ह साठी आपल्याला सौजन्य म्हणून मिळाले 5555. महसूल सहाय्यक अधिकारी MPSC सुभेदार श्री सुशांत श्रीकांत उतेकर माजी सैनिक कुरवळजावळी गावठणवाडी यांच्याकडून. स्पर्धेसाठी लागणारे टेनिस बॉल सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कैलासवासी विष्णू शिवाजी जाधव यांच्या सन्मानार्थ श्री सतीशजी विष्णू जाधव चोरोणे डागेवाडी यांच्याकडून आपल्याला या संपूर्ण स्पर्धेसाठी जे चेंडू मिळाले ते यांच्याकडून आपल्याला मिळाले. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांना आपण शूज देखील देणार आहोत. ते शूज आपल्याला मिळाले
त्याचे सौजन्य आहेत श्री संजय शांताराम मुतेकर कुरवजावळी गावठणवाडी यांच्याकडून. संघांसाठी सन्मान चिन्ह या ठिकाणी जी दिली गेली आहे ते कुमार पियुष पुरुषोत्तम गावण, उद्योजक पूजा एंटरप्राइजेस, पेनकरपाडा मीरा रोड यांच्याकडून आपल्याला या संघांसाठी जे सन्मान चिन्ह दिले जातात ते आपण घेतो. त्यांचे सहकारी रुपेश जाधव आहेत, त्यांनी कृपया तो सन्मान स्वीकारायचा आहे. स्पर्धेसाठी लागणारे स्टंप स्वर्गीय हबप बाळकृष्ण भाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ नातू लवेश मारुती जाधव यांच्याकडून आपल्याला ते स्टंप मिळाले आहेत. काही विशेष सन्मान देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. ही स्पर्धा फक्त कुरवजावळी गावची नसून ही स्पर्धा माझी देखील आहे असं ज्यांनी आपल्याला सहकार्य केलंय त्या काही विशेष मान्यवरांचे देखील आपण या ठिकाणी विशेष सन्मान करणार आहोत. स्पर्धेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केलं, अगदी मैदानापासून संपूर्ण कसं नियोजन मैदानाचं असेल काही असेल त्यासाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं ते आमचे जवळचे मित्रबंधू संजयजी धनावडे साहेब यांना देखील या ठिकाणी आपण सन्मानित करतोय. आपल्या स्पर्धेसाठी काही देणगी स्वरूपात देखील आपल्याला मदत केली आहे, ज्यांच्या मार्फत आपल्याला काही मान्यवरांकडून देणगी मिळवून दिली ते आमचे गावचे सुपुत्र महेशजी हुतेकर उर्फ बाळा यांना देखील या ठिकाणी सन्मानित केलं जातंय. पंधरागाव क्रिकेट फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि गेली 2 दिवस आम्हाला विशेष सहकार्य केलंय, अगदी मैदानापासून बाउंड्री लाईन पासून आयोजकांची भूमिका म्हणून ज्यांनी साकारले ते आमचे भगवानदादा उत्तेकर यांना देखील विनंती करतो की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी 2 दिवस काम केलंय ते आमचे संजय दादा उतेकर वावे गावठण, भास्कर मापती निवे, विशाल चव्हाण निवे, महेंद्र दादा उतेकर वावे गावठणवाडी आणि नागेश कदम धामणन वगळाचा माळ यांनी देखील या आम्हाला या आयोजकांच्या खांद्याला खांदा लावून 2 दिवस या स्पर्धेमध्ये ज्यांनी योगदान दिलंय त्यांचं देखील या ठिकाणी सन्मान करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. मी त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करतोय. ज्या ज्या सन्माननीयांची नावं घेतले त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. त्याप्रमाणे विशेष सन्मान म्हणून श्री मानाई देवी चषकचं जे सॉन्ग जे गाणं आपण 2 दिवस ऐकतोय मानाई देवीच्या नावाने ते ज्यांनी बनवलंय ते आमच्या मंडळाचे सभासद सिद्धेशजी उतेकर यांनी बनवलंय, त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. आमच्या मंडळाचे सहकारी अध्यक्ष आहेत सिद्धेशजी उतेकर. मूर्ती लहान पण कीर्ती महान म्हणून आम्ही मंडळात त्यांना संबोधित करतो असे आमचे सिद्धेशजी उतेकर. त्यानंतर या संपूर्ण स्पर्धेचं धन्यवाद. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेचं जे YouTube लाईव्ह थेट प्रक्षेपण केलंय आणि आपण जगाच्या कानाकोपऱ्यातून
ज्यांनी आपण ही स्पर्धा पाहू शकतो आणि खरोखरच एक युट्यूबचा अजीब आपण बोलतो करिश्मा जे आपल्या 15 गावात एकदम दाखवत आहेत ते आपले अजितदादा उतेकर आणि टीम यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्या स्पर्धेसाठी अल्प उपहार म्हणून ज्यांनी दिलं होतं ते आपले कुरवल जावळी ग्राम विकास मंडळ गावठणवाडीचे सुपुत्र किशोर शंकर उत्तेकर यांनी आपल्याला स्पर्धेसाठी अल्प उपहाराची काही सोय केली होती. ते त्यांचे सुपुत्र आहेत. इंटरनेट साठी आपल्याला ज्यांनी सहकार्य केलं ते सहदेवजी यांना देखील विनंती करतोय की आपण यायचं आहे. पाण्याची व्यवस्था ज्यांनी केली आहे ते आमचे रमेश यादव ज्यांनी पूर्ण आपल्याला पाण्याची व्यवस्था करून दिली आहे त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. खरंच भव्य दिवस स्पर्धा करत असताना आर्थिक नियोजन आलं आणि आर्थिक नियोजन म्हटल्यानंतर खरोखरच ज्यांनी आपल्याला या आर्थिक नियोजनासाठी सहकार्य केलं त्यांचं सन्मान करणं आमचं खरोखर आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे फार वेळ घेत नाही, पुढील 5 मिनिटात आपण बक्षीस वितरणाकडे वळूया आणि काही आपले पंच समालोचक यांचे देखील सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. त्या पंचांचे समालोचकांचे आपले स्कोरर आहेत आणि संपूर्ण बक्षीस वितरणचा जो पुढचा कार्यक्रम जे समालोचन करतील ते आपले आहेत रोहित दादा उतेकर यांना विनंती करतो की आपण यायचं आहे. पुढच्या कार्यक्रमाची बक्षीस वितरणाची आपण भूमिका साकारायची या ठिकाणी समालोचक म्हणून. धन्यवाद. काही पंचांचे समालोचकांचे स्कोररांचे आणि पुढचा बक्षीस वितरणचा जो कार्यक्रम आहे त्याचं सूत्रसंचालन आमचे मित्रबंधू 15 गावातील एक बुलंद आवाज आणि ज्यांच्या मधुर वाणीने आपण प्रत्येक सामन्याचं 15 गावामध्ये जे समालोचन ऐकत असतो ते सर्वांचे लाडके लोकप्रिय समालोचक रोहित दादा उतेकर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद योगेश दादा. तर नक्कीच बघा मित्रांनो, लेट तर उशीर होतोय सर्वांना, परंतु आपले सर्व मान्यवरांचा देखील यथोचित मान सन्मान करणं हे देखील आपलं या स्पर्धेचं आद्य कर्तव्य आहे. जर पाहिलं तर बघा इथे एक शुभ सन्मान देखील पूर्ण केला जातोय आणि यानंतर आपण पंच आणि कॉमेंटेटर्स सर्वप्रथम आपण पंचांना वरती बोलूया. आणि पंच म्हणून गेले 2 दिवस या स्पर्धेसाठी आम्हाला जे लाभले आहेत ते म्हणजेच रुपेश चांदे सर, अविनाश चव्हाण सर, सुधीर मापदी साहेब, यानंतर अक्षय चांदे, नितीन मोरे, नाना चांदे, मदन चांदे, अल्पेश पवार आणि विशाल तामणकर. त्यापैकी काही जे निवडक असतील तशी विनंती करतो. वैभव उतेकर निवडक टीमने आपण पुढे यायचं आणि आपला मान सन्मान स्वीकारायचा आहे. पंच पॅनल आपल्या 15 गाव फेडरेशनचे अविनाश सर पण आहेत, सुधीर मापदी सर आपण या तिथे. रुपेश चांदे, अविनाश चव्हाण, सुधीर मापदी. वैभव उतेकर प्लीज या लवकर. राज उतेकर मुख्य पंच म्हणून आम्हाला लाभले होते. राज उतेकर यांचं देखील मी खूप खूप आभार व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून पंच म्हणून आम्हाला सहकार्य केलं.
एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन द्या या पंच पॅनल टीम साठी, कारण का गेले 2 दिवस देखील हे सर्व सहकारी मित्र आम्हाला जोडले गेले होते आणि यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलंय. थँक्यू सो मच पंच पॅनल टीम. आणि त्यांना मेन लीड करत असतात रुपेश चांदे सर आणि योगेश जाधव सर. पंचांमध्ये संतोष पालांडे, दिलीप उतेकर सर आणि स्वप्नील शिंदे हे देखील होते. त्याचप्रमाणे प्रवीण, आमच्या निवेगावचे प्रवीण असे या स्पर्धेसाठी, म्हणजे आज मी पहिल्यांदा बघतोय या स्पर्धेसाठी एवढे पंच देखील हजर होते. अनेक स्पर्धा आपण बघतो तिथे जास्तीत जास्त 5 ते 6 पंच असतात, परंतु आपल्या टीमला या स्पर्धेला सहकार्य सर्वांचं खूप महत्वाचं होतं. त्याचप्रमाणे अविनाश सर, आपण तिथेच 2 मिनिटं थांबायचं. अविनाश चव्हाण या स्पर्धेमध्ये देखील बघा, अविनाश चव्हाण तिथेच थांबायचंय. एक 15 गाव फेडरेशन सचिव म्हणून काम करताना एक प्रत्येक पिच रिपोर्ट असेल, त्याचप्रमाणे कुठे कमी पडत असेल पंच म्हणून, स्कोरर म्हणून पुढे येऊन काम करणारा व्यक्तिमत्व अविनाशसाठी देखील एकदा जोरदार टाळ्या. अविनाश चव्हाण यांचा एक आपण विशेष सत्कार करूया. अभिनंदन आणि धन्यवाद अविनाश दादा चव्हाण. यानंतर कॉमेंटेटर म्हणून आपण बघा, आपण अनेक स्पर्धा बघतो. या खेळाडूंना उत्स्फूर्तपणे प्रोत्साहित करण्यासाठी, थोडंसं बूस्ट देण्यासाठी या ठिकाणी हे समालोचक आपलं काम पाहत असतात. तर त्यापैकी प्रमुख म्हणून प्रवीणजी बेलेकर यांचा आपण मान सन्मान केलाय, परंतु प्रवीण बेलेकर असतील तर त्यांनी इकडे यावं, आपला सन्मान स्वीकार करायचा आहे. रुपेश चांदे साहेब, त्यांनी देखील समालोचक म्हणून आता रुपेश चांदे सर पुढे यायचंय. निलेश माबदी साहेब, रोहित उतेकर, मी स्वतः आणि महेश माबदी, आपल्या फेडरेशनचे विद्यमान अध्यक्ष महेश दादा माबदी हे देखील आज तिथे नाही आहेत, परंतु तिथे तो सत्कार घ्यायचा आहे. नक्कीच निलेश माबदी समालोचक म्हणून, प्रवीण बेलेकर, रुपेश चांदे, रोहित उतेकर, महेश माबदी. नक्कीच आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते आपले 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे महेशजी माबदी साहेब. काही कारणानिमित्त या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत, परंतु त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत, तो कोणीतरी घ्यायचा आहे. 15 गाव क्रिकेट फेडरेशनचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशजी माबदी साहेब. धन्यवाद. नक्कीच बघा, अजून एक फक्त 2 शब्द मला ऍड करायचे होते या टीम साठी. ते लेट तर होते, परंतु मला फक्त 2 शब्द शेअर करायचे आहेत. मित्रांनो बघा, मी जेवढं जवळून या मुसाड चांदेवाडी टीमला माझे सर्व भावंड भावाप्रमाणे प्रेम देतो. मी जरी साखर गावचा असलो तरी पण यांच्या प्रती माझं खूप प्रेम आहे, आणि तेच प्रेम मी या मानाई माता कुरुवल टीम कडे देखील बघतो. जर खऱ्या अर्थाने पहिलं शनिवारी मला यायचं नव्हतं, कामाचा खूप स्ट्रेस होता, परंतु माझ्या भावांच्या प्रेमाखातर या टीम साठी मी इथे आलो. योगेश असतील, योगेश दादा उतेकर असतील, सिद्धेश असेल आणि आमचे सर्व सहकारी, तुमच्यासाठी नक्कीच जेव्हा जेव्हा वेळ भेटेल मी नक्कीच माझा सेवा करण्याचा कार्य या ठिकाणी पूर्ण करेन. आपण पुढे जाऊया. मंडप डेकोरेटर अतिश दादा यांचा शुभ सन्मान केला जाईल. मंडप डेकोरेटर्स गेले 2 दिवस बघा, यांनी देखील आपल्याला खूप मोलाचं सहकार्य केलंय. सुरुवातीपासून शेवटापर्यंत अतिश दादा यांनी देखील या ठिकाणी कार्य केलेले आहे. अतिश दादा आणि त्याचप्रमाणे बबन उतेकर सर, बबन उतेकर साहेब, आपण पण पुढे यायचंय. या ठिकाणी बघा, स्कोरर म्हणून गेले 2 दिवस ज्यांनी काम बघितलं ते म्हणजेच रुपेश जाधव आणि सागर उतेकर. त्याचप्रमाणे काही मॅचेस मध्ये दिलीप उतेकर सर देखील आपल्याला जोडले होते. तेजस कदम हे देखील आपल्याला स्कोरर म्हणून होते. तरी स्कोरर टीमने देखील पुढे जाऊन आपला मान सन्मान स्वीकार करायचा आहे. नक्कीच बघा, या सर्व टीमसाठी, विजेता टीमसाठी मेडल ज्यांनी आम्हाला दिलेत
ते मेडल्स सूरज सुरेश उतेकर यांनी आकाडवाडीचे आहेत आपले सुपुत्र यांनी हे मेडल दिलेत. त्यांचा एक विशेष सत्कार देखील पूर्ण करायचा आहे. सूरज सुरेश उतेकर कुरवल आकाडवाडी पूर्ण मेडल्स त्यांनी दिलेत आपल्याला. स्कोरर म्हणून रुपेश जाधव, सागर उतेकर धामणन गावचे, दिलीप उतेकर सर नाही आहेत परंतु पूर्ण स्कोरर टीमच्या वतीने रुपेश जाधव आपला हा मान सन्मान स्वीकार करा. आमची 15 गाव फेडरेशनची स्कोरर टीम त्यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. चला मित्रांनो, आता सर्वांचा मानसन्मान यथोचित मानसन्मान आपला या स्पर्धेच्या माध्यमातून पूर्ण केलेला आहे. तरी पण अजूनही कोणी शिल्लक असतील तर आम्हाला आपण सर्वांनी सूचना द्यायचे. बघा मित्रांनो, अजून एक विशेष आपण एक सत्कार करूया. गेली 2 दिवस आपण बघितलं असेल या ठिकाणी समालोचन असेल, एक प्रेझेंटेशन बॉक्स हँडल करणारं व्यक्तिमत्व, देणगीदारांची लिस्ट कशा प्रकारे आहे, कोण येते पाहुणे मंडळी, त्यांचं नाव नोंदणी करायची आहे, त्यांचा मान सन्मान झालाय की नाही झाले हे चेक करायचं आहे. आपल्या या कुरवल गावचा एक सुंदर असा आणि गोड व्यक्तिमत्व योगेशजी उतेकर यांचा देखील सन्मान केला जाईल. मी विनंती करतो योगेशजी उतेकर तुम्ही व्यासपीठावरती यायचं आणि तुमचा सन्मान स्वीकार करायचा आहे. या स्पर्धेसाठी आपलं सहकार्य खूप महत्वाचं आहे. आपल्या मंडळाच्या वतीने आणि या सर्व टीमच्या वतीने आपला मानसन्मान स्वीकार करायचा आहे. योगेश उतेकर, एकदा जोरदार टाळ्या योगेशसाठी देखील, कारण का सर्वांना एक नम्र भावनेने आपुलकीने जवळ करणारं व्यक्तिमत्व, बांधिलकी म्हणून यांच्याकडे देखील आहे योगेश उतेकर, मॅन फ्रॉम कुरवल जावळी. आणि एक 15 गाव फेडरेशन मध्ये देखील एक हिशोब तपासनीस म्हणून देखील त्यांचं कार्य आहे. धन्यवाद रोहितजी, नक्कीच आपण माझं नाव घेतलं त्याबद्दल धन्यवाद. परंतु हा जो सन्मान आहे फक्त योगेश उतेकरचा नाही आहे, तर हा सन्मान जो आहे माझ्या संपूर्ण श्री मानाई देवी क्रीडा मंडळचा आहे. त्यामुळे हा सन्मान जातो माझ्या सर्व सभासदांना, संपूर्ण कार्यकारिणीला आणि माझ्या मंडळाला हा सन्मान जातो. मी तो माझ्या मंडळाला देऊ इच्छितो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद योगेश सर. आणि आता आपण सर्वांचा सन्मान चिन्ह मार्गदर्शन मान्यवरांचं आपण ऐकलेलं आहे. आता आपण मुख्य पारितोषिक वितरणाकडे जाऊया पुढे. तर मित्रांनो, आपण सर्वांनी तयार आहे. टीम धामणन वगळाचा माळ पुढे यायचं. आता प्राइज डिस्ट्रीब्यूट केले जातील आणि मुसाड चांदेवाडीचे खेळाडू तर इथे आहेतच तयार. आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच अक्षय चांदे आपण पुढे यायचं आहे. फायनल मॅच जी झाली त्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अक्षय चांदेला जातोय. तो अक्षय चांदे आपण रिसीव्ह करायचा आहे. अक्षय चांदे, मी हे प्राइज देण्यासाठी श्रीराम उतेकर सर तुम्हाला विनंती करतो, आपण अक्षयला सन्मानित करा. यस, नक्कीच अक्षय चांदे बघा एक उत्कृष्ट खेळाडू, त्याला फायनलच्या मॅच साठी मॅन ऑफ द मॅच म्हणून आपण घोषित केलंय. यानंतर पुढचं प्राइज असेल उत्कृष्ट फिल्डर. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फिल्डर आपण सर्वांनी त्या फिल्डरचा गेली 2 दिवस मॅच बघतोय. एक आवाज देखील तुमचा एक बोलतात ना नॉमिनेशन किंवा कोणता खेळाडू या प्राइज साठी पात्र असू शकेल असा नामघोष देखील केला तरी काही हरकत नाहीये. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट टीम वावे चिंचाटवाडी. कॅचेस घेतलेले आहेत 3 आणि त्या खेळाडूचं नाव आहे वैभव उतेकर, वावे गावचा वंडर बॉय. कम ऑन वैभव, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. आणि हे प्राइज देण्यासाठी कुरवल जावळी ग्रामविकास मंडळाचे प्रमुख सल्लागार दिलीपजी उतेकर तुम्हाला विनंती करतो, आपण वैभवला सन्मानित करायचंय. वैभव या व्यासपीठावरती. दिलीपजी उतेकर, आपण वैभवला सन्मानित करायचं. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट मानाई देवी चषक 2026. आणि शूज देखील आहेत. संजय शांताराम उतेकर यांनी ते शूज दिलेत, तर ते शूज देखील वैभवला द्यायचे आहेत.
अभिनंदन वैभव. इथे बघा आपण पुढच्या पारितोषिकाकडे जातोय. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्हाला सौजन्य मिळालंय सुयोग शैलेश उतेकर, कुरवल जावळी गावठणवाडी यांच्याकडून. आणि उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेचा आवाज येऊ द्या मित्रांनो तुमच्याकडून पण. हे प्राइज देण्यासाठी मी पुढे बोलवतो आपल्या कुरवल गावामधून शैलेश दादा, आपण पुढे यायचंय. या ठिकाणी बघा जे प्राइज आम्हाला ज्यांनी दिले सुयोग सरांनी, त्यांचे वडील इथे हजर आहेत, त्यांनाच मी विनंती करतो प्राइज देण्यासाठी यायचंय. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट टीम धामनंद वगळाचा माळ, ज्या खेळाडूने 7 विकेट घेतल्या आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती प्रतिस्पर्धी संघाला रोखून ठेवलं, असा गोलंदाज राहुल जाधव. राहुल रवींद्र जाधव, बेस्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. आणि आमचे रवींद्र जाधव यांचे सुपुत्र देखील आहेत. तिघांना शूज आहेत आणि ट्रॉफी आहे. शूज आणि ट्रॉफी देखील आहेत. बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर साठी शूज प्लस आपण ट्रॉफी देखील देण्यात आली आहेत. अभिनंदन राहुल. यानंतर बघा बेस्ट बॅट्समन चा आपण प्राइज देऊया. आणि हे बेस्ट बॅट्समन प्राइज आम्हाला ज्यांनी दिलंय ते बेस्ट उत्कृष्ट फलंदाज म्हणून आकर्षक चषक सौजन्य श्री किशोर सुभाष उतेकर, कुरवल जावळी भिंताडवाडी यांच्या वतीने आम्हाला हे प्राइज देण्यात आलंय. आणि मी हे प्राइज देण्यासाठी पुढे बोलवतो शिवाजी उतेकर सर, आपण पुढे यायचंय. या स्पर्धेमधील उत्कृष्ट फलंदाज, आवाज येऊ द्या मित्रांनो, ज्या खेळाडूने 87 धावा ठोकल्या, जो खेळाडू अनेक स्पर्धामध्ये ऑन साइडला अप्रतिमरित्या बॅटिंग करतो, एकाकी झुंज देतो, तो फलंदाज आहे टीम धामनंद वगळ्याच्या मालचा फॉलोइंग स्वीपचा बादशाह वैभव आदवडे. वैभव, आपण पुढे यायचंय. उत्कृष्ट फलंदाज, ट्रॉफी आणि शूज. आणि त्यांना या ठिकाणी आमचे शिवाजी उतेकर सर हे ट्रॉफी देतील. अभिनंदन वैभव. नक्कीच बघा या ठिकाणी वैभव आदवडेला सन्मानित केले जात आहे. अभिनंदन वैभव, तुम्हाला येणाऱ्या स्पर्धांसाठी देखील शुभेच्छा असतील. उत्कृष्ट फलंदाज आम्ही सातत्याने बघतो, तुम्हाला देखील गुड शो. यानंतर आपण अजून एक मुलाचं एक प्राइज आहे शिस्तबद्ध संघ, आधी ते देऊया. शिस्तबद्ध संघ आम्हाला जे ट्रॉफी दिलंय सौजन्य कुमार सूरज सुरेश उतेकर, गाव कुरवल जावळी आकाडवाडी यांच्या वतीने ट्रॉफी दिलंय. आणि हे प्राइज देण्यासाठी मी पुढे बोलवतो विजय उतेकर सर, आपण पुढे यायचंय. विजय उतेकर सर आणि सूरज उतेकर साहेब आणि महेंद्र उतेकर. शिस्तबद्ध संघ जातोय या स्पर्धेमधील. शिस्तबद्ध संघ जय हनुमान वावे गावठण, या महेंद्र उतेकर सर, सचिन उतेकर साहेब या. आपल्या टीमला विघ्नेश उतेकर आहेत का? विघ्नेश उतेकर वावे गावठण टीमचे. शिस्तबद्ध संघ म्हणून आपल्याला प्राइज भेटलं. अभिनंदन टीम. एक प्रसिद्ध व्हिडिओ एडिटर, क्रिएटर आणि इन्स्टा फेमस मिस्टर क्रिकेटर म्हणून विघ्नेश उतेकर, आपण देखील पुढे जायचंय. शिस्तबद्ध संघ. या ठिकाणी महेंद्र उतेकर यांना फक्त 2 शब्द शेअर करायचे. खरोखरच आज या ठिकाणी आपण जी मानाची स्पर्धा म्हणतो, मग स्पर्धा कोणतीही असू दे, आपण 15 गावची स्पर्धा तिला मानतो. खरोखरच आज शिस्तबद्ध संघ आपलं हे निमित्त आहे. पण जे संघ आपले जे खेळतायत, कोणालाही शिस्तबद्ध संघाचं बक्षीस भेटो, पण माझ्यामध्ये आपलं हे सर्वांचंच बक्षीस आहे असं समजतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
नक्कीच धन्यवाद. बघा या ठिकाणी महेंद्र उतेकर सरांनी देखील खूप महत्वाचं वाक्य पुढे ठेवलंय. आपण सर्व संघ या ग्राउंड वरती उतरल्यावर एका शिस्तीमध्येच पुढे जातो आणि जेव्हा जेव्हा 15 गाव फेडरेशन झाले अनेक संघ अनेक खेळाडू आपण बघतो शांत आणि संयमी खेळ करतात. त्या सर्वांचं देखील मी पुन्हा एकदा स्वागत करतो. या ठिकाणी अजून एक बक्षीस आहे. ज्या खेळाडूने 6 बॉलवरती 6 षटकार मारले त्या खेळाडूला या मंडळाच्या वतीने पुन्हा एकदा गौरवण्यात येत आहे. बॅट आणि एक आकर्षक ट्रॉफी देण्यात येते. ओम सुर्वे आपण पुढे यायचंय. ही ट्रॉफी देण्यासाठी सुशांत उतेकर, लक्ष्मण जाधव सर तुम्हाला विनंती करतो आपण पुढे यायचंय. शैलेश उतेकर सर आपण पण पुढे यायचंय. ओम सुर्वे या व्यासपीठावरती सन्मान चिन्ह, आकर्षक ट्रॉफी आणि एक बॅट या ठिकाणी देऊन ओम सुर्वेला सन्मानित करण्यात येत आहे. 6 बॉल वरती 6 षटकार. अभिनंदन ओम. धन्यवाद. यानंतर बघा आपण लास्ट टुर्नामेंट मध्ये स्पर्धेमध्ये देखील बघितलं की जेव्हा ट्रॉफी आपण देतो तेव्हा सर्व खेळाडू फोटो क्लिक करण्यासाठी जातात म्हणून मालिकावीर कुठेतरी मागे राहते. परंतु आता आपण मालिकावीर पहिले घ्यायचंय. मालिकावीर आम्हाला जी सायकल भेटले ते सौजन्य श्री उमेशजी सकपाळ साहेब चिपळूण यांच्या वतीने आम्हाला ही सायकल भेटले आणि मालिका वीरचं प्राइज देण्यासाठी मी पुढे बोलवतो सिद्धेश उतेकर आणि त्यांच्या जोडीला पंधरगाव सेवा संघाचे अध्यक्ष श्रीरामजी उतेकर आणि त्याचप्रमाणे मंगेश पवार तुम्हाला विनंती करतो आपण पुढे यायचं आणि सिद्धेश उतेकर आपण देखील जॉईन व्हायचंय. मालिकावीर आवाज येऊ द्या मित्रांनो. कोणाला जातोय? अक्षय चांदे एक नावाला. अजून टीम धामणकडून मालिकावीर साठी कोणी पात्र असेल का या स्पर्धेचा? अजून या ठिकाणी जॉईन व्हायचंय अरुण उतेकर साहेब, त्याचप्रमाणे पांडुरंग सावंत साहेब आपण देखील इथे जॉईन व्हायचंय. बघा मालिकावीर प्राइज देण्यासाठी श्रीरामजी उतेकर सर, पांडुरंग सावंत साहेब, मंगेश पवार साहेब, आमचे अरुण उतेकर सर आणि सिद्धेशजी उतेकर. आणि हे प्राइज आम्हाला ज्यांनी दिलंय आमच्या चिपळूण मधील आमचे सहकारी ते म्हणजेच उमेशजी सकपाळ साहेब यांच्या वतीने त्यांना देखील आभार व्यक्त करतो. मॅन ऑफ द सिरीज श्री मानाई देवी चषक स्पर्धेमधील जातोय ज्या खेळाडूने आपली कामगिरी 70 धावा आणि 4 विकेट आणि या ग्राउंड वरती आकर्षक असं परफॉर्मन्सच्या जोरावरती आपलं नाव आपलं वर्चस्व गाजवलंय. मुसाड चांदेवाडी संघाचा जो खेळाडू आहे ज्याच्या वडिलांचं नाव आहे आणि लास्ट आपण इन्स्टावरती रील बघितली आमच्या डॅडीने सांगितलं होतं की माझा तो खेळाडू मदनला बघून पुढे येतोय आणि तो मदनचा छोटा भाऊ अक्षय मधुकर चांदे मालिकावीर. मध्ये 70 धावा 4 विकेट आणि एक सुंदर प्रदर्शन या संपूर्ण स्पर्धेमध्ये. अक्षय सायकल वरती देखील आसनस्थ व्हायचंय. मॅन ऑफ द सिरीज चा मानकरी फायनली सायकल आणि एक चमचमती ट्रॉफी. अभिनंदन अक्षय. नक्कीच एकदा पुन्हा एकदा टाळ्या होऊन द्या अक्षयसाठी. कारण आपण या स्पर्धेमध्ये बघितलं कुठेतरी मदन थोडासा कमी पडत होता परंतु मदनची जागा मात्र अक्षयने भरून काढली आणि आज नक्कीच आमचे मधुकर आमचे डॅडी आणि आमची आई माऊली आमची माता आई आमची सुजाता मधुकर चांदे या देखील खुश असतील, लाईव्ह मध्ये देखील जोडले असतील. आज विशेष अजून एक दिवस आहे. अक्षय आणि मदन यांचे मोठे पप्पा आमचे प्रभाकरराव चांदे यांचा आज वाढदिवस आहे तर त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या निमित्त लाख लाख शुभेच्छा देऊया आणि त्यांच्याकडून देखील शुभेच्छा दिलेल्या आहेत. तर आपण आता 1, 2, 3, 4 क्रमांकाचे जे प्राइज आहेत
त्यांच्याकडे जाऊया. प्रथम क्रमांक या स्पर्धेमध्ये पटकावला आहे मुसाड चांदेवाडी संघ, दुसरा क्रमांक धामनंद वगळाचा माळ, तिसरा क्रमांक वावे चिंचटवाडी आणि चौथा क्रमांक जय गणेश पोसरे टीम. या चारही टीमचं मी पहिल्यांदा पुन्हा एकदा अभिनंदन करतो. या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ त्यांना देखील शुभेच्छा देतो, त्यांचे आभार व्यक्त करतो. आपण सहभागी झालात म्हणून ही स्पर्धा यशस्वी झाली. तर चौथा क्रमांकाचं पारितोषिक देण्यासाठी त्याआधी संजयजी धनावडे साहेब तुम्हाला विनंती करतो आपण पुढे यायचंय. या स्पर्धेसाठी एक आकर्षक आणि मोलाचं आणि विशेष सहकार्य म्हणून आमचे नेहमीच कळवा नगरीमधील संजय दादा धनावडे हे यांनी 2 दिवस चहा मंडळाला ग्राउंड उपलब्ध करून देखील दादांनी दिलं. या मंडळावरती नक्कीच जो रोहितजी, ही स्पर्धाचं नियोजन, या स्पर्धा कुठे भरवायची, कोणत्या मैदानात भरवायची, जे नियोजन म्हणून वेळोवेळी आमच्या पाठीशी उभे राहिले ते आमचे संजयजी धनावडे साहेब यांनी खरोखरच या स्पर्धेसाठी आम्हाला खरोखरच मोलाचं सहकार्य केलंय. त्याबद्दल त्यांचे खरोखरच खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद देखील देतो. नक्कीच योगेश सर, आपण अनेक स्पर्धा बघतो. जेव्हा जेव्हा कळव्यामध्ये मॅच असेल ना, आपला 100% देण्याचं काम संजय सर करत असतात. धन्यवाद. आमच्या साखरगावचे देखील एक धडाडीचे कार्यकर्ते आहेत आणि नक्कीच त्यांना देखील शुभेच्छा असतील. आता आपण जाऊयात चतुर्थ क्रमांक. हे प्राइज देण्यासाठी मी पुढे बोलवतो. चतुर्थ क्रमांकाचं प्राइज आम्हाला ज्यांनी दिलंय ते म्हणजे सौजन्य सन्माननीय अरविंद मधुकर उतेकर, गाव कुरवल जावळी गावठणवाडी, आणि त्यांच्या माध्यमातून प्राइज रोख रुपये आणि आकर्षक चषक आम्हाला देण्यात आलंय. ते देण्यासाठी मी पुढे बोलवतोय सुशांत उतेकर, शैलेश उतेकर सर, वसंत उतेकर साहेब आणि विजय उतेकर साहेब. आपण पुढे यायचंय. विजय उतेकर, सुशांत उतेकर, शैलेश उतेकर. चतुर्थ क्रमांकाचा मानकरी या स्पर्धेमधील जय गणेश पोसरे. जय गणेश पोसरे टीम. नक्कीच आमचे रुपेजी शिंदे आज ट्रॉफी घेण्यासाठी पुढे आलेत आणि साहिल सुतार. चतुर्थ क्रमांकाचा प्राइज. अभिनंदन टीम जय गणेश पोसरे, सतीश दादा साळवी, पवन, गणेश केळसकर, त्यानंतर सोहम सकपाळ, ओमकार राजमाने टीम संपूर्ण जय गणेश पोसरेचं देखील अभिनंदन करतो. यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. हे पारितोषिक आम्हाला ज्यांनी दिलंय श्री प्रशांत विलास मिराशी साहेब ठाणे उद्योजक यांच्याकडून प्राइज आम्हाला देण्यात आलंय. आणि त्याचप्रमाणे जे आकर्षक ट्रॉफी देखील आम्हाला दिलंय ते म्हणजेच प्रमोद दादा उतेकर यांनी हे ट्रॉफी दिले. हे प्राइज देण्यासाठी मी पुढे बोलवतोय. रोख रक्कम आम्हाला प्रशांत विलास मिराशी साहेब उद्योजक ठाणे यांच्याकडून दिले आणि हे प्राइज देण्यासाठी मी प्रमोद दादा आहेत का इथे? प्रमोद दादा आपण पुढे या. प्रमोद दादा आणि अजून ते प्राइज देण्यासाठी शंकरजी उतेकर सर आपण देखील पुढे या. भगवानजी उतेकर आपण पण पुढे या. मी पुन्हा एकदा विनंती करतो अरुण उतेकर सर आपण जॉईन व्हा त्यांना. अरुण उतेकर सर आणि अजून आमचे दिलीप दादा आपण देखील जॉईन व्हा. तिसऱ्या क्रमांकाचा मानकरी टीम कालिका माता क्रीडा मंडळ वावे चिंचटवाडी. भगवान दादा यायचंय पुढे. वावे चिंचटवाडी अभिनंदन. अभिनंदन टीम वावे चिंचटवाडी. आणि नक्कीच अभिनंदन भगवान दादा, अभिनंदन ऑल टीम. राजेंद्रजी उतेकर असतील. आणि आता बघा द्वितीय क्रमांकाचा या स्पर्धेमधील डीजे 1 मिनिट फक्त. टीम धामनंद वगळाचा माळ
या ठिकाणी मेडल देखील आहेत. तुम्ही टीम लाईनअप करा, 11 खेळाडू इथून लाईनअप करा आणि हे मेडल आम्हाला सूरज उतेकर यांनी दिले, त्यांचा देखील पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि पहिलं आपल्याला मेडल प्रदान करण्यात येतील, नंतर आपण ट्रॉफी देऊया. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ज्यांनी दिलंय सौजन्य सन्माननीय प्रशांत पांडुरंग सावंत उद्योजक आणि कुरुवल जावळी गावठणवाडी. आणि त्याचप्रमाणे जे आकर्षक ट्रॉफी ज्यांनी दिले ते म्हणजेच विजयदादा रेवणे आणि प्रवीणजी उतेकर. मी विनंती करेन पहिलं मेडल त्यांना द्या. मेडल आपले पदाधिकारी 11 खेळाडू या लवकर. धामनन टीम धामनन आपण इकडून यायचंय आणि इथेच उभं राहायचंय, नाहीतर मग मेडल रिसीव करा आणि मंचावरती या राधाकृष्ण धामनन वगळाचा माळ त्यांना मेडल प्रदान करा. नक्कीच चला त्यांना मेडल प्रदान करायचं आहे. या ठिकाणी मेडल प्रदान करण्यात येईल सूरज उतेकर ज्यांनी मेडल दिलेत आणि अन्य सहकारी आपण देखील जॉईन व्हा त्यांना मेडल्स प्रत्येक खेळाडूला घालण्यासाठी. अभिनंदन टीम धामनन वगळाचा माळ. नक्कीच बघा या ठिकाणी अजून एक सन्मान देखील केला जातोय. सर्व खेळाडूंना मेडल्स घालण्यात येत आहेत आणि ट्रॉफी देण्याच्या आधी मी येतोय कॅप्टन अजय जाधव यांच्याकडे. अजय जाधव तुमचे ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या टीमसाठी काही मोटिवेशनल स्पीच आणि कशा प्रकारे खेळ होता एकंदरीत 2 मिनिटांमध्ये आपण शेअर करायचं आहे. नक्कीच रोहितजी, टीम परफॉर्मन्स चांगलाच झाला, सगळ्यांनी चांगली साथ दिली. फक्त काय लास्टला फक्त 1 रनने हारलोय आम्ही, ते पण तो पण कंप्लीट केला असता, पण आमचा जो बॅट्समन आहे संकेत सुर्वे तो पायाने इंजर्ड आहे, त्यामुळे तो रन त्याकडून कंप्लीट झाला नसताच, कॅच आउट झाला. पण नक्कीच धन्यवाद अजय सर, तुमचा देखील आभार व्यक्त करतो. आणि हे प्राइज देण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय पांडुरंगजी सावंत साहेब या ठिकाणी हजर आहेत, त्यांना विनंती करतो आपण पुढे यायचं आहे. आणि अरुणजी उतेकर आपण देखील पुढे यायचं आहे. आणि एकनाथजी मोरे आपण देखील पुढे यायचं आहे. पांडुरंग सावंत साहेब ज्यांचे चिरंजीव आहेत आमचे प्रशांतजी पांडुरंग सावंत. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो जी माझी वहिनी आहे त्यांचे वडील देखील आहेत, आमचे पूनम मोहिनीचे पिताश्री. आणि आमचे जे रुपेश शिंदे आहेत त्यांचे द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक जातंय टीम राधाकृष्ण 11 धामनन वगळाचा माळ. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या टीम साठी देखील. कॅप्टन पुढे यावं आणि बाकी टीमने मागे लाईनअप करा. एक सुंदर फोटो क्लिक केला जाईल. सांभाळली
कसं समालोचन असावं, कसं नियोजन असावं आणि आजच्या या बक्षीस वितरण कार्यक्रमाचं देखील ज्यांनी सूत्रसंचालन केलं ते आमचे रोहित दादा उतेकर, 15 गावचा बुलंद आवाज, समालोचनामधील एक लाडके व्यक्तिमत्व म्हणून रोहित दादांचा देखील या ठिकाणी विशेष सन्मान केला जातोय. मी मंडळाचे आमचे पदाधिकारी असतील त्यांना विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, समस्त कार्यकारिणी मंडळींनी या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. रोहित दादा, हॅलो. खरोखरच 15 गावातली कुठेही स्पर्धा असू द्या, ही स्पर्धा फक्त आयोजकांची नाही तर ही स्पर्धा माझी देखील आहे आणि माझं देखील त्या स्पर्धेसाठी काहीतरी योगदान असावं ही भावना ठेवून प्रत्येक स्पर्धेत उपस्थित राहून जो आपला संपूर्ण स्पर्धेचं सूत्रसंचालन करून आपल्या कानावरती ज्यांचा सातत्याने आवाज पडत असतो ते म्हणजे आमचे मित्रबंधू आणि 15 गावचे लाडके व्यक्तिमत्व रोहित दादा यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. हॅलो. नक्कीच धन्यवाद योगेश दादा. यानंतर बघा आपण प्रथम क्रमांकाचा प्राइज देऊ. तत्पूर्वी अजून एक विशेष सहकार्य आहे ते म्हणजेच गेले 2 दिवस आपले सर्व मंडळातील सर्व पदाधिकारी, समस्त सदस्य, कार्यकारिणी आणि त्यांनी खूप अंग मेहनत घेतली. सर्वांनी खूप मोलाचं कार्य केलंय. मी आज आपल्या टीमच्या वतीने, आपल्या मंडळाच्या वतीने आपल्या अध्यक्ष सन्माननीय योगेशजी जाधव साहेबांचा सत्कार होईल. हा एक सामूहिक आहे, आपल्या टीमचा हा सत्कार आहे आणि हा सत्कार आपण स्वीकार करायचा आहे. बघा एकदा जोरदार टाळ्या होत्या. मानाई माता क्रीडा मंडळ हा सन्मान आपल्या टीमचा आहे. सर्वांनी या स्पर्धेसाठी खूप मोलाचं काम केलंय. गावचे अध्यक्ष वसंतजी उतेकर, मी तुम्हाला विनंती करतो आपण आपल्या मंडळाचे अध्यक्ष यांचा स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे योगेश देवजी उतेकर आपण देखील तिथे जॉईन व्हायचं, तुमचा देखील सन्मान केला जाईल. हा बघा मित्रांनो, आपल्या सर्वांच्या माध्यमातून हा आपल्या टीमचा, हा आपल्या मंडळाचा सत्कार आहे. आपल्या मंडळामधील लहान थोर मोठ्यापर्यंत सर्वांचा सत्कार आहे. अभिनंदन टीम माने माता. टीम मुसाड चांदेवाडी लाईनअप मध्ये या. टीम मुसाड चांदेवाडी. यस, नक्कीच योगेशजी, स्पर्धा खूप महत्वाची होती. गेले 2 दिवस आपण मॅच बघितल्या, परंतु या 2 दिवसांच्या मागे एक ते 2 महिन्यांचा अथक परिश्रम इथे होता आणि कशा प्रकारे आपल्या सर्वांनी सहकार्य केलं, एकंदरीत भावना या स्पर्धेबद्दल आपण पुढे ठेवायच्यात. योगेश जाधव. हॅलो. श्री मानाई देवीला वंदन करून उपस्थित आमचे सर्व मान्यवर, सर्व बक्षीस पुरस्कर्ते, फेडरेशनचे पदाधिकारी, तसेच सर्व संघांनी या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, या सर्वांचे मी मनापासून मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि जाहीर आभार करतो. तसेच आमचे डीजे वाले, आमचे आतिश दादा यांनी 2 दिवस आम्हाला सहकार्य केल्याबद्दल त्यांचा देखील आभार मानतो. लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघताय, नेहमीच आपल्या 15 गावाला फेडरेशनला सहकार्य करीत असतात आमचे अजितदादा आणि त्यांची टीम, यांचे देखील मंडळातर्फे मी अभिनंदन करतो. तसेच या 2 दिवसीय स्पर्धेमध्ये कोणत्याही स्पर्धेला गालबोट न लागता, कोणतेही वादविवाद न होता, अगदी निपक्ष पद्धतीने निर्णय देणारे आमचे फेडरेशनचे पंच पॅनल यांचं देखील मी मंडळाच्या वतीने आभार मानतो. तसेच आमचे स्कोरर, समालोचक टीम यांचेही मी आभार मानतो. तसेच गेली 1 महिना या स्पर्धेसाठी जे नियोजन करत होते आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य यांचेही मी मनापासून आभार मानतो. तसेच आम्ही स्पर्धा भरवतो, गेली 2012 पासून भरवत आहोत, तर आम्हाला मार्गदर्शन आणि जे असणारे जे सहकार्य असतं ते आमचं ग्रामविकास मंडळ मुंबई, पुणे आणि ग्रामीण या तिन्ही मंडळाच्या आमच्या तरुणांच्या मागे नेहमीच आशीर्वाद असतात. त्या तिन्ही मंडळाचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो.
आणि इथेच 2 शब्द थोडक्यात संपवतो. धन्यवाद. नक्कीच धन्यवाद योगेश सर. चला मी पुन्हा एकदा प्रथम क्रमांकाचा मानकरी पहिले खेळाडू यावं. खेळाडूंनी आपले मेडल स्वीकार करायचे आहेत. कॅप्टन ऑफ मुसाड चांदेवाडी पहिल्या क्रमांकाचा मानकरी आणि ते मेडल पहिले प्रदान करा. एकनाथ मोरे सर तुम्हाला विनंती करतो या खेळाडूंना मेडल प्रदान करायचे आहेत. एकनाथ मोरे आणि शंकरप्पा आपण देखील जायचं आहे तिथे. जगू आता प्लीज जॉईन व्हा. आराध्य आपण देखील मेडल या खेळाडूंना प्रदान करायचे आहेत. अभिनंदन टीम. आपण बघा नितीन मोरे, यानंतर ओम सुर्वे, रुपेश चांदे, वंश चांदे, गणेश, देन कल्पेश चांदे, माऊली कदम, प्रदीप चांदे, पुष्पक चांदे आणि त्यानंतर गणेश मिस्त्री. मुसाड चांदेवाडीचा रोहित शर्मा शिल्लक राहिलाय. दिनेश चांदे, निलेश दादा, रुपेश चांदे देखील इथे जोडले गेलेत. नक्कीच बघा प्रथम क्रमांकाचा मानकरी टीम शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी आणि हे प्राइज आम्हाला ज्यांनी दिलंय सौजन्य श्रीराम सीताराम उतेकर, अध्यक्ष 15 गाव जनता सेवा संघ आणि वसंत महादेव उतेकर मुंबई गाव कुरवळ जावळी गावठणवाडी यांच्याकडून. आणि हे प्राइज देण्यासाठी मी श्रीराम उतेकर साहेब, वसंतजी उतेकर साहेब, मनोहर उतेकर साहेब आणि विजय उतेकर सर, दिलीप उतेकर साहेब आपल्याला विनंती करतो आपण इकडे जॉईन व्हायचं आहे. आणि टीम मुसाड कडून विशेष म्हणजे लक्ष्मण शिंदे साहेब आणि माझे वडील दत्ताराम उतेकर सर हे देखील जॉईन होतील. नक्कीच या ठिकाणी 2 शब्द शेअर केले जात आहेत. जरा लक्ष द्या क्रिकेटचे, जरा लक्ष द्या. जरा लक्ष द्या. 15 गाव विभागामध्ये क्रिकेटची पंढरी म्हटलं म्हणजे मुसाड चांदेवाडी आणि तोच आदर्श घेऊन आज नितीन सारखा सिनियर प्लेयर नितीश, रुपेश हे ह्या 15 गावमध्ये सिनियर प्लेअरमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. खरोखरच 15 गावाला एक आदर्श तुम्ही घालून दिलात त्याबद्दल 15 गाव फेडरेशन किंवा 15 गावातल्या सर्व टीम तुमचा आदर एक आदर्श म्हणून तुम्ही समोर 15 गावच्या समोर सतत राहाल. जसं आमच्या मान्यवरांनी बघा बरंच सांगितलं की आमचा अरुण बोलला ही माझी सासरवाडी, तो बोलतो मी माझ्यासाठी, तर ही राम मुतेकरची सुद्धा सासरवाडी आहे. कारण हे आवर्जून सांगावं लागेल नाही तर माझ्या उद्या तरुणाला वाटेल की 15 गावचे अध्यक्ष झाले पण आमच्या सासरवाडीचं नाव घेतलं नाही. सासरवाडीचं नाव तर झोळ्यामध्येचा आशीर्वाद कसे राहतील. पुन्हा एकदा आपल्या सर्व ह्या स्पर्धेमध्ये जेवढ्या स्पर्धकांनी भाग घेतला त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्कीच धन्यवाद श्रीराम उतेकर सर. आणि आता आपण ट्रॉफी प्रदान करूया. प्रथम क्रमांकाचा मानकरी शिवप्रसादी क्रीडा मंडळ मुसाड चांदेवाडी. पिंजराला पिंजराला हे पिंजराला पिंजराला सन्मानित करतायत या ठिकाणी श्रीराम उतेकर सर, त्याचप्रमाणे अरुणजी उतेकर, वसंतजी उतेकर आणि संपूर्ण आपल्या मानाय माता क्रीडा मंडळाची टीम. अभिनंदन मुसाड चांदेवाडी. झोलाई केदाराच्या नावाचं सांग बोले हर हर महादेव. सांग बोले हर हर महादेव. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती पते हर हर. जय श्रीराम. नक्कीच धन्यवाद. या ठिकाणी आपण सर्वांनी व्यवस्थित घरी पोचायचंय. कार्यकारिणी आपण सर्वांची भेट घ्या. सर्वांची रजा घेतो. कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.